नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे। भगवद्गीता गीता दर्शन कार्यक्रम आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर चर्चा करतोय। अध्याय आता सुरू झाला आहे आणि पहिले 3 श्लोक संपलेत ज्यावर आपण चर्चा केली, ज्यामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला एक चास्टाइजमेंट देत आहेत, थोडं ओरडत आहेत त्यांना किंवा त्यांना प्रताडित करतात। आणि ते श्लोक होते जसं मागचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये आहे क्लैबेमास्म गम पार्थ नैतो तयोप पद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त उत्तिष्ठ परंतप। हे अर्जुनाला इथे परंतप म्हटलेलं आहे आणि त्याला कृष्ण म्हणतायत की तुझ्यामध्ये परंतपची शक्ती आहे। परंतप म्हणजे शत्रूंना तापवणारा, परंतप तपानेवाला, किंवा शत्रूंना सळो की पळो करून सोडणारा, असा शक्तिशाली अर्जुन होता। अर्जुन एकटा व्यक्ती हजारो लोकांशी युद्ध करू शकत होता धनुष्यबाण घेऊन। कसं काय करू शकतो एक व्यक्ती? पिक्चरमध्ये बघा तुम्हाला दिसेल एक हिरो कसा 10 लोकांशी फायटिंग मारतो, तो असा फूक मारतो तरी तो हिरो विलन असतो तसा आकाशामध्ये उडतो। तर तसं नसतं इथे, त्यांच्यामध्ये खरोखर स्किल आहेत। आर्चरी जे तुम्ही महाभारताची सिरियलमध्ये बघाल तर सिरियलमध्ये पण तेवढं चांगलं दाखवू शकले नाही ते, एवढे त्यांची शूरवीरता होती अर्जुनाची। त्याच्यामुळे एका वेळास ते खूप लोकांशी युद्ध करू शकत होते, म्हणून त्यांचं नाव आहे ते होते अतिरथी, जे एका वेळेस अनेको रथींशी युद्ध करू शकतात। शक्तिशाली आहेत ते युद्धामध्ये, कलेमध्ये, आणि त्यांच्याकडे वेपन्स आहेत, असे दिव्य अस्त्र आहेत त्यांच्याकडे। तर मग त्यांना परंतप म्हटलेलं आहे, पण तरी पण ते म्हणतात की क्लैब्यमास्म गम पार्थ, हे अर्जुन तुझ्यामध्ये क्लैब्यम म्हणजे नपुसकता, ही तुझ्यामध्ये नपुसकता कुठून आली याविषयी ते सांगतात।
तर दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये संजय सांगतात की अशा पद्धतीने कृष्ण अर्जुनाला दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन आले होते आणि आता अर्जुन कृष्णाला म्हटलं की मी युद्ध करणार नाही आणि असं म्हटल्यानंतर अर्जुनाची अशी दयनीय अवस्था बघून कृष्ण बोलायला सुरुवात करतात असं पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात ते. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये श्री भगवान उवाच त्याच्यामध्ये कृष्ण म्हणतात कुतस्त्वा कश्मलमिदम, तुमच्यामध्ये कश्मल कुठून आला? कश्मल म्हणजे काय? कश्मल म्हणजे काय? मागच्या वेळेस आपण चर्चा केली कश्मल, कश्मलम, कश्मल म्हणजे काय? कश्मल म्हणजे काय? नाही, त्या दिवशी झालं त्या दिवशी मी नव्हतो. कश्मल म्हणजे काय? कश्मल म्हणजे कल्मश. कल्मश म्हणजे काय? वाईट विचार. ओके, कल्मश. अजून कल्मश म्हणजे काय? दुर्गुण. कल्मश आहेत त्याच्यामध्ये, दुर्गुण आहेत एका व्यक्तीमध्ये, वाईट प्रवृत्ती आहे, वाईट भावना आहे, वाईट विचार आहेत, कल्मश. कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, तुझ्यामध्ये विकनेस ऑफ हार्ट, हृदय दौर्बलता कुठून आले तुझ्यामध्ये अर्जुन? कल्मश हृदय कुठून आले? हे पहिल्या श्लोकात, दुसऱ्या श्लोकात म्हणजे अर्जुनाच्या कृष्णाच्या पहिल्या श्लोकात म्हणतात. आता कृष्णाने बोलायला सुरुवात केली. दुसऱ्या श्लोकात कृष्ण म्हणतात की क्लैब्य मास्म गमपार्था नैतुत्वयो पद्धती, तुझ्यामध्ये हे क्लैब्य हे कल्मश तुझ्यामध्ये कुठून आले अर्जुन? आणि नैतुत्वयो पद्धती क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हृदय दुर्बलता तुझ्यामध्ये कुठून आले? त्यक्त उत्तिष्ठ परंतप, हे अर्जुन तू उठ, याच्यातून बाहेर निघ. आपण याच्यावर चर्चा केली होती मागच्या वेळेस, बऱ्यापैकी चर्चा केलेली याच्यावर, आणि त्याच्यामुळे याला पण डिटेली नाही जाणार याच्यात, पण याचा शेवटचा जे काही प्रॉब्लेम हे होते, काही पॉईंट्स होते ज्याच्यावर आपण चर्चा केली होती. कश्मलम बघा, कल्मश कुठून आली म्हणजे याचा अर्थ आहे की अगोदर नव्हतं आणि त्याच्यामुळे आता आलेले आहेत, त्याच्याविषयी ते म्हणतात. मग पार्थ या शब्दावर आपण चर्चा केली. शेवटचे काही शब्द बाकी होते ज्याच्यावर थोडी चर्चा करणं आवश्यक आहे आपल्याला. क्लैब्य की अर्जुनाला नपुसकता म्हणतात. नपुसकत्व अर्जुनामध्ये कुठून आले हे म्हणतात. आता बघा, नपुसक या शब्दाचा अर्जुनाशी संबंध आहे. शाप मिळाला होता आणि त्यांचं नाव काय होतं अर्जुनाचं त्यावेळेस? बृहन्नळा. बृहन्नळा कोण होती? काय त्यांची सेवा होती? वाद्य शिकवण्यासाठी होते, ते संगीत शिकवण्यासाठी होते. कोणाला? उत्तर राजाची कन्या, त्याला शिकवण्यासाठी होता. आणि त्याच्यामुळे त्यांना आणि अक्षरशः त्यांचा व्यवहार तसा होतं, पण एका वर्षासाठी त्यांना श्राप तो मिळाला होता, तो तिथे त्यांनी यूज केला भगवंतांच्या आशीर्वादाने, इंद्राच्या आशीर्वादाने. आणि म्हणून कृष्ण जे आता इथे म्हणतायत की तू एका वर्षासाठी जो क्लैब्यम होता ते सवय लागले का काय तुला? परत तसाच ती प्रवृत्ती घेऊन आला की काय इथे? आणि म्हणून कृष्ण त्यांना असं पद्धतीने म्हणतात क्लैब्य मास्म गमपार्था. तर परंतप, परंतपमध्ये शत्रूंना तपवणारा, शत्रूंना सळोके पळो करून सोडणारा. अर्जुनाची प्रत्युंचा जरी वाजली, प्रत्युंचा म्हणजे काय माहिती आहे? हां, धनुष्याची दोरी असते त्याला प्रत्युंचा म्हणतात. ती दोरी एवढी कडक असते, म्हणजे तो धनुष्यच एवढा टाईट असतो की ती दोरी जर ओढली ना तर तसा असा एकदम ठण असा एकदम जोरात आवाज होतो त्याचा. एवढा जोरात आवाज होतो त्याचा की कमी मजबूत हृदय असलेल्या लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो. बरेच तर शत्रू हे पळून गेले. हाती आणि घोड्याने मलमूत्र विसर्जन केला त्यांची जेव्हा प्रत्युंशाने टणकार केली तेव्हा. आणि जे सेना आहे त्यांचं हृदय व्याकुळ झालं, घाबरले ते.
असं वर्णन आहे महाभारतामध्ये. असंच वर्णन रामायणामध्ये येतं. जेव्हा शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं आणि नाक आणि कान कापल्यानंतर ती गेली रडत रडत आपल्या भावांकडे. कोणाकडे गेली ती पहिल्यांदी? खर आणि दूषण तिचे भाऊ होते, त्यांच्याकडे गेली ती. आणि त्यांना त्यांनी सांगितलं की ते 14,000 सेना होती त्यांची. तर सुरुवातीला त्यांनी 8 लोकांना पाठवलं. दोघेच आहेत का ते? राम लक्ष्मण, ठीक आहे, 8 जणांना पाठवलं त्यांनी, जा आणि मारून ये त्यांना. आणि ते तिथे आले आणि रामचंद्राने बघितलं की हे आले तिथे. आणि तेव्हा रामचंद्राने सीतामाईला घेऊन गुफेत जायला सांगितलं लक्ष्मणला. आणि तेव्हा रामचंद्राने आपल्या धनुष्याला प्रत्युंच्या चढवली. म्हणजे दरवेळेस प्रत्युंच्या चढवलेली नसायची किंवा नसते, किंवा दोरी असली गळ्यात ठेवण्यासाठी तरी पण ती लूज असते. तेव्हा धनुष्य तयार नाही. काय कारण असेल? प्रत्येक वेळेस लोडेड गन ठेवत नाही. काय कारण असेल? फायर होऊ शकते कधी पण. मग धनुष्याला असं का केलं जात नाही? कारण असू शकतात काही पण मोस्टली असं होतं की एखाद्या गोष्टीला जर तुम्ही एखाद्या ठराविक आकारामध्ये जर तुम्ही बांधून ठेवलं खूप महिन्यापर्यंत, तर त्याचा त्या आकाराचं त्याला ते एक सवय पडलेली असते, किंवा तो आकार त्याला परमनंट पडतो. असं होतं ना बऱ्याच वेळा, तसा आकार पडतो. बांबूला बघा तुम्ही असं वाकून ठेवा खूप दिवस, महिने, त्याच्यानंतर त्याला तुम्ही सोडा, त्याचा आकार असा बनलेला असेल. तो धनुष्य तसा असतो कमान. आणि त्याला जर दोरीने खेचून जर तसाच ठेवला काही दिवस, तर त्याची जी शक्ती आहे किंवा त्याची जी मजबूतपणा आहे, तो दोरीला जो ताण आहे तो राहणार नाही तेवढ्या वेळासाठी. त्याला पुन्हा मग पुढच्या वेळेस युद्धासाठी पुढच्या त्याला अजून खेचावा लागेल. तर तो एक कारण आहे त्याच्या मागचा. आणि तेव्हा त्यांनी चढवली प्रत्युंश. आणि जो त्यांनी टणकार केला त्या धनुष्याचा, तर ते जे 8 जे सेना आले होती, 8 की 8 सेना आले होते, त्यांचे जे राक्षस आले होते, त्यांच्याकडे वेपन होते, ते तिथेच हादरून खाली पडले. म्हणजे कसं व्हायब्रेशन्स असेल ते विचार करा तुम्ही. याचं वर्णन हे असंच, म्हणजे असं आपल्याला वाटेल की हे काय अलंकारिक नाही आहे फक्त, की अच्छा असं झालं का, बरं बरं मग काय झालं, अरे मग काय नाही. जसं वर्णन येतं की प्रभू रामचंद्राने शिवधनुष्य तोडला जेव्हा त्याला प्रत्युंच लावायला गेले, आणि त्याला एवढा खेचला की तो जोराने कडाडला एकदम. तो धनुष्य एवढा शक्तिशाली होता, एवढा मोठा पण होता आणि एवढा मजबूत होता की तो जेव्हा तुटला खाड, त्याचा जो आवाज आला, तो आवाज एवढा भयंकर आवाज होता की तिथे ते धनुष्य बघायला एवढे लोक आले होते, प्रयत्न करायला उचलायला, सीतेचा वरण करण्यासाठी आले होते सगळेजण. तर ते त्याच्यातले तिथे येणारे जे खुर्चीवर बसणारे सगळे आपल्या आसनावरून, जसं त्या खुर्चीवर बसलेत की नाही, सगळे धडामचे खाली कोसळले. एवढा भयंकर तो व्हायब्रेशन्स होता. बऱ्याच जणांचं तर लाल पिलं झालं सगळं, धोती त्यांची पिवळी झाली सगळ्यांची. आणि तिथे फक्त दशरथ महाराज, लक्ष्मण, विश्वामित्र हे फक्त आपल्या सीता महाराणी हे फक्त योग्य पोझिशनमध्ये होते तिथे. बाकी सगळे डिस्टर्ब झाले होते. काही बेशुद्ध पडले, काही आसनावरून खाली कोसळले. असा भयंकर आवाज होता. म्हणजे त्या काळची जे इक्विपमेंट्स असायचे, लोक असायचे, शक्ती असायची, याची कल्पना पण करणं आजकाल आपल्याला थोडंसं कठीणच जाईल. कारण आपण म्हणू की अरे एक धनुष्य तोडून एवढा असं काय एवढा आवाज होणार आहे. जसं बंदुकीची गोळी मारली तर एक धाम, तेवढ्यापुढे थोडासा एक व्हायब्रेशन्स आहे. किंवा एखादी तोफ जर उडेल जोरात धडामचं, तर एवढा काही खास आवाज नाही वाटणार आपल्याला. पण एखादा बुरुज फुटला तर, बुरुज समजतं, एखादा खदानमध्ये ते उडवतात बघा, बार, तर किंवा एका ठिकाणी बॉम्बस्फोट केला जातो, तो जो आवाज असतो भयंकर, त्या काळात तशा पद्धतीची शक्ती त्या काळी असायची लोकांना. मग असं अर्जुनाकडे शक्ती होती.
आणि म्हणून शत्रूला पर्यंत पळून सोडणारा अर्जुन होता. पण तरी पण अर्जुन तुझ्यामध्ये ह्या गोष्टी आल्या कुठून, हे अर्जुन कृष्ण इथे त्यांना विचारतायत. आणि परंतप, तपचा एक अर्थ आहे तपस्या. अर्जुन हा परंतप म्हणजे परम तपस्वी होता. अर्जुन जर परम तपस्वी आहे तर मग तुझी तपस्येचं फळ, त्याचं जे त्यातून जी एक शक्ती निर्माण होते तपस्याने, ती तुझी गेली कुठे अर्जुन, असं कृष्ण त्यांना विचारतायत. परंतप, तपस्या करणारे. तपस्या दोन प्रकारचे असतात, एक शारीरिक तपस्या आणि एक मानसिक तपस्या. शारीरिक तपस्या कुठली असते? व्यायाम कवायत नाही. शारीरिक तपस्या कुठली असते? उद्या एकादशी आहे तर उद्या एकादशीचं पालन करणं ही शारीरिक तपस्या झाली. घरून बरंच काय काय कामं आहेत, बसलोय आपण, आराम करायचा बसलोय खुर्चीमध्ये, टी व्ही लावले समोर, कंटाळा आहे, पण अचानक आठवलं अरे आज रविवारी सत्संगला बोलला होता, कोणत्याचा फोन आला होता, जायचं आहे, मग जीवावर येतं बाहेर निघायला. हे शरीराचं तप झालं, तिथून निघून इकडे येणं. आणि इथे आल्यानंतर बसलो आणि बसल्यानंतर मनाला पकडून पकडून इकडे आणणं, परत 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 मन पळतो की नाही इकडे तिकडे, मनात विचार येतात, हे झाली मानसिक तपस्या. तपस्या दोन प्रकारच्या आहेत, शारीरिक तपस्या, मानसिक तपस्या. आणि अर्जुन अशा पद्धतीने तपस्वी व्यक्ती होता. शारीरिक तपस्या त्याची तर खूप होती. त्याने वनवासामध्ये एवढे वर्ष होते, ते किती वर्ष होते वनवासात? नक्की डिसाईड करा. 12 + 1 13 वर्ष ते वनवासामध्ये होते. आणि त्या वनवासामध्ये पण त्यांच्यावर किती आक्रमण झाले. त्याच्यानंतर ते जेव्हा ते हिमालयाच्या रेंजमध्ये गेले होते, तिकडे एवढा भयंकर वातावरण होतं वनवासामध्ये, ते तिकडे फिरत होते तेव्हा. यक्ष लोकांमध्ये पण गेले होते, भीमसेन गेला होता यक्ष लोकांमध्ये. कुबेराशी फाईट करून त्याने सौगंधिक नावाचे कमळ, 1000 पाकळ्यांचं सोनेरी रंगाचं कमळ, अतिशय सुगंध झाला. त्याचा सुगंध 100 मैल अंतरावरपर्यंत यायचा, असा सुगंध. म्हणजे कुठून सुगंध येईल तो? एक नाशिकवर असेल तर इथे सुगंध येईल. एक मैल म्हणजे किती किलोमीटर? नाही, 1 मैल म्हणजे 1.25 किलोमीटर असेल. नाही, बघा बरं कॅल्क्युलेशन शोधा. 1 मैल = किती किलोमीटर? नो, आय थिंक 1 पॉइंट समथिंग. गुगल बाबा. सांगितलं ना, 1.6 म्हणजे किती किती 100 मैल म्हणजे तरी नाशिकपासून थोडंसं अलीकडे. नाशिक एक किती 200 किलोमीटर जास्त असेल. तर सौगंधिक त्याच्यासाठी ते गेले होते. ते त्या ठिकाणी त्या रेंजमध्ये जेव्हा ते फिरत होते, खूप भयंकर तपस्या होती तिकडे. तिथून चालणं कठीण होत होतं पांडवांना. त्यावेळेस घटोत्कच, भीमाचा पुत्र, यांनी त्यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि त्या रेंजमधून त्याने पार केलं. कारण घटोत्कच मोठा शक्तिशाली होता आणि राक्षस होता, मोठा होता. घटोत्कच कोणाचा मुलगा? भीमसेनचा मुलगा होता. तर अशा पद्धतीने त्यांना भयंकर तपस्याला सामोरे जावं लागलं. पाशुपात अस्त्र मिळवण्यासाठी स्वर्गामध्ये इंद्र गेला होता, अर्जुन गेला होता. भयंकर तपस्या, शारीरिक तपस्या भयंकर होती त्यांची, आणि मानसिक तपस्या पण खूप होती. त्यांच्यावर ज्या पद्धतीने आक्रमण करण्यात आलं, त्यांच्यावर ज्या पद्धतीने संशयात पण बघण्यात आलं. जेव्हा पांडुराजा, कुंती महाराणी आणि पांडुराजाची दुसरी पत्नी, काय नाव त्यांचं? माद्री, हे ते तिघेजण जेव्हा वनवासामध्ये होते, आणि त्यावेळेस पांडुराजाला शाप होता की ते पुत्र उत्पन्न करू शकत नाही.
आणि म्हणून पुत्रप्राप्तीसाठी देवतांचं आवाहन करण्यात आलं. ही पद्धत होती त्या काळामध्ये, आता ते शक्य नाही आहे. आणि त्यांच्याद्वारे पुत्र उत्पन्न करण्यात आले. आणि मुलं जेव्हा झाले आणि त्याच वेळेस त्या शापाच्या कारणाने पंडूराजाची मृत्यू झाली. आणि त्याच्यामुळे पंडूराजाच्या सोबत सती म्हणून त्यांची माद्री पत्नी सती म्हणून गेली. सती म्हणजे समजता, सती गेली. मग आता एकटी राहिली कुंती आणि तिच्यासोबत 5 मुलं. याने घेऊन जंगलात कशी राहील? म्हणून ऋषींनी सांगितलं की तुम्ही आपण आता वनवासात नका राहू, तुम्ही राज्यामध्ये जा. जेव्हा राज्यात आले तेव्हा त्यांना स्वीकारण्यात आलं नाही. त्यांच्यावर अनेको प्रश्न उचलले गेले. कुंतीकडे संशयास्पद दृष्टीने बघण्यात आलं. असं होतं ना खूप वेळा, कारण पतीला शाप आहे. आणि जसं आता आजकाल जसं फॅमिली प्लॅनिंग असतात स्त्रियांसाठी, तसं पुरुषांसाठी पण फॅमिली प्लॅनिंग असतात. नसबंदी म्हणतात त्याला. पण जर पुरुषाची नवऱ्याची जर नसबंदी झाली आणि तरी पण जर त्याची पत्नी जर गर्भवती राहिली तर संशयास्पद आहे किती. मग सगळं चेकअप केलं जातं, काय 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 प्रॉब्लेम झाला का, फेल झालं का, वगैरे वगैरे वगैरे. पण संशयास्पद आहे या गोष्टी सगळ्या. तर तसं संशयास्पद कुंतीकडे बघण्यात आलं. आणि बरेच तेव्हा त्यांना स्वीकार करत नव्हते. त्यावेळेस ऋषी साधू तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ग्वाही देतो, कारण आमच्या आश्रममध्ये राहून, आमच्या जवळ राहून, आमच्या आजूबाजूला राहून ह्या गोष्टी घडल्यात, आम्हाला माहिती आहे, आम्ही त्याची साक्षी देतो आहे. आणि ते राजाला स्वीकार करावा लागलं धृतराष्ट्र. अशा पद्धतीने अनेको संकटांना तोंड देत गेले ते, अनेको तपस्यांना तोंड देत गेले ते तप. आणि तरी पण अर्जुन मागे फिरला नाही. मग आत्ता त्यांच्यावर ह्या गोष्टी कशा आल्या त्यांच्यावर? आता त्यांना आता अर्जुन एवढं सगळं तू सहन करून पुढे आलास, तू एवढा शत्रूंना तपवणारा आहेस, तू तपस्या करणारा सुद्धा आहेस, तुला आता तुझ्यामध्ये ह्या अशा गोष्टी कुठून आल्या? विकनेस ऑफ हार्ट कुठून आल्या? हे ते म्हणतायत. आणि त्याच्यामुळे ह्या श्लोकाचा टेक होम मेसेज काय आहे? कुतस्त्वा, कुठून आल्या ह्या गोष्टी? तर त्या पद्धतीने एखादा व्यक्ती जीव जसं आपण सगळेजण आहे, हे कुठून आलो? भगवंताच्या धामातून आलो, आध्यात्मिक जगातून आलो आहे. पण इथे आल्यानंतर भौतिक दूषण आलेलं आहे आपल्यामध्ये. विकनेस ऑफ हार्ट कशामुळे? अज्ञानामुळे. काय त्याचा परिणाम आहे? त्याचा परिणाम असा आहे की आपण भौतिक स्वतःचं अस्तित्व समजतोय. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी आत्मा नाही, मी शरीर आहे, हे अस्तित्व समजतोय. आणि हेच माझं जीवन आहे. आणि जे माझं शारीरिक कर्तव्य आहे तेच माझं खरं जीवन आहे, याला समजून जीवनयापन करतोय. आणि शेवटी मरतोय आणि पुन्हा जन्मोदय चक्रामध्ये अटकतोय. पण हा त्याचा खरा स्वभाव नाही. त्याच्यामध्ये चुकून दुसरा स्वभाव प्राप्त झालेला आहे. म्हणून कृष्ण विचारतात सगळ्या जीवांना, कुतस्त्वा कश्मलम इदम, तुमच्यामध्ये हे कल्मश आले कुठून? कुठून आले? भौतिक जगामध्ये आल्यामुळे आणि मायेच्या प्रभावामुळे अज्ञानामध्ये जीव अटकला गेला आणि त्याच्यामध्ये शारीरिक बुद्धी निर्माण झाली. शारीरिक बुद्धी म्हणजे काय? मी शरीर आहे, माझं नाव अंकुश पांडुराव धोंडे किंवा पोपटराव चिमणराव कावळे, आणि ही माझी फॅमिली, ही माझी पत्नी, हिचं नाव काय? मैना पोपटराव कावळे. आणि हा आमचा सगळा किलबिल परिवार. अशा पद्धतीने एक स्वतःचं अस्तित्व काय मानतो व्यक्ती? मी शरीर आहे. मग हे कुठून आलं? इथे आल्यानंतर आलं. हे माझं नाव आहे, मी प्रोप्रायटर आहे, हे माझी फॅमिली आहे, हे माझी प्रॉपर्टी आहे, हे माझा बिझनेस आहे. आणि इथं मी आतापर्यंत मी एवढं कमवलंय, आता मी एवढं कमवणार, आणि याच्यानंतर माझे हे स्वप्न आहेत आणि मी असं बांधणार. हे सगळं काय आहे? कुतस्त्वा. कृष्ण विचारतात कुतस्त्वा, कुठून आले हे सगळं? आले कुठून? आले कुठून? कुठून आले? जेव्हा एखादा व्यक्ती जीवनभर हाच विचार करतोय, काय विचार करतोय? की मी आत्मा आहे, नाही मी आत्मा नाही, मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी शरीर आहे.
शरीर हा माझा जीवनाचा उद्देश आहे आणि शरीराला सुखी करणं हेच माझं कर्तव्य आहे आणि हाच माझा उद्देश आहे, हाच माझा ध्येय आहे. आणि नातेवाईकांना संतुष्ट करणं हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे, हे जेव्हा तो जीवनभर करतो तेव्हा मृत्यूच्या क्षणी त्याला घेऊन जाण्यासाठी भयंकर यमदूत येतात. त्यांच्या हातामध्ये चाबूक आहेत, गळफास आहे, अकरार विकरार त्यांचं शरीर आहे, बघायला असे डोळे असे तांब्यासारखे लाल बुंद आहेत आणि यमदंड आहे त्यांच्याकडे आणि फडफडत न्यायला येतात. त्याचे त्यांना बघूनच व्यक्ती घाबरतो, असा की मलमूत्र विसर्जन करतो बेडमध्येच रात्री शेवटच्या क्षणामध्ये. आणि त्यावेळेस तो जो व्यक्ती जीवनभर जर भगवंताचं नाव घेणार नाही, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जो व्यक्ती आयुष्यभर भगवंताचं नाव घेत नाही, हरे कृष्ण कृष्ण हले किचना किचना हले हले, तो व्यक्ती मृत्यूच्या समय काय म्हणतो माहिती का? आले कुठून आले आले यम आले. जो म्हणत नाही आयुष्यभर आले राम आले कृष्ण कृष्ण आले हरे राम राम, तो म्हणतो आले यम आले यम आले. आता कुठून आले अरे कुठून काय पकडणार तुला आता फास्ट आणि घेऊन जाणार. आणि म्हणून टेक होम मेसेज काय आहे? कृष्ण काय म्हणतात? अर्जुनास फक्त नाही म्हणत, आपल्या सर्वांना म्हणतात, कुतस्त्वा कश्मल मिदम, कुठून आलं तुझ्यामध्ये हे कार्पण्य दोष हो, तुझ्यामध्ये कृपणता कुठून आले, कंजूसी कुठून आली? अर्जुन, हे जीव, तू माझा अंश आहेस, दिव्य अंश आहेस, शक्ती संपन्न आहेस, प्युअर आहेस, शुद्ध आहेस 100%. कृष्ण म्हणतो. म्हणून आपण आध्यात्मिक चेतना विकसित करणं आवश्यक आहे. कश्मल, कुठले कश्मल आहेत? अनार्य, अनआर्य, आर्य नाही, प्रबुद्ध नाही, धार्मिक नाही, सनातनी नाही आहे. तर सनातनी कुठून आलं? क्लैब्य, नपुसकता, क्षुद्रता, हृदय दौर्बल्यम, विकनेस ऑफ हार्ट, हृदयामध्ये दुर्बलता कुठून आली अर्जुना? हे जीव. कशामुळे सगळ्या गोष्टी येतात? अज्ञानामुळे. काय अज्ञान आहे? आपल्या खऱ्या अस्तित्वाप्रती अज्ञान आहे. समजत नाही पटकन, समजलं तरी उमजत नाही. माहिती आहे, समजणं आणि उमजणं, कळतं पण वळत नाही, तसं होतं. म्हणून प्रयत्न, त्यक्तोत्तिष्ठ अर्जुन, त्यक्तोत्तिष्ठ भारत. हे अर्जुन उठ, काय कर? त्यक्तोत्तिष्ठ भारत. काय केलं पाहिजे त्यासाठी? उठ म्हणजे काय? अज्ञानावर मात कर, अज्ञानातून बाहेर निघ, उठ इथून बाहेर आणि ज्ञानचक्षु, ज्ञानी बन, प्रबुद्ध बन. त्याच्याने काय होईल? व्यक्ती भक्ती मार्गाचा स्वीकार करेल आणि अशा पद्धतीने मूळ स्वभाव प्राप्त करेल. अर्जुनाचा मूळ स्वभाव काय आहे? परंतप. अर्जुन, तू परंतप आहेस. परंतप म्हणजे काय? परंतप म्हणजे काय? परंतप शत्रूंना पळून लावणारा आहे, शत्रूंना तपवणारा आहे. आणि परंतपचा दुसरा अर्थ काय? परम तप करणार आहे अर्जुन. शारीरिक मानसिक तपस्या आहे त्याची. परम तप करणार आहे तो आणि शत्रूला पण पळणार आहे तुझ्यामध्ये. हे त्याच्यामध्ये वास्तविक क्षत्रिय गुण आहेत, पण आता ते क्षत्रिय गुण गेलेत. कृष्ण म्हणतात जीवांना, सगळ्यांना, तुझा मूळ स्वभाव होता तो परंतप. तुझ्यासमोर माया टिकू शकत नाही का? कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार. कृष्ण सूर्यासारखे आहेत, म्हणून जीवात्मा सुद्धा सूर्यासारखा प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे. फक्त कृष्णाने एवढं तेज नाही आहे, पण तेजस्वी आहे. कृष्ण सूर्य. माया आहे अंधकार. माया ही भौतिक प्रकृती आहे, ही माया आहे, अंधकार सारखी आहे.
जहा कृष्ण तहा नाही माया अधिकार. ते कृष्ण तिथे मायाचा अधिकार नाही, म्हणजे आपण कृष्णापासून दूर गेलोय असं इथे म्हणताय. तर हा आपण याच्यातून टेक होम मेसेज हा घेतलेला आहे. श्लोक नंबर 3. आता आपण श्लोक नंबर 4 वर चर्चा करूया. सर्वांनी म्हणा हा श्लोक. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदन येषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदन येषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदन येषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन उवाच. अर्जुन ने कहा, अर्जुन म्हणाले ते. अर्जुना सेड, ओ किलर ऑफ एनिमीज, ओ किलर ऑफ मधु, how can I counter attack with arrows in battle men like Bhishma and Drona who are worthy of my worship. काय म्हणतात इथे कृष्ण अर्जुन. आता अर्जुन कृष्णाला उत्तर देत आहेत काहीच. कृष्णांनी म्हटलं की उत्तिष्ठ, उठ. मग अर्जुन म्हणतायत कथम भीष्म महम संखे. हे अर्जुन, हे कृष्ण मला कृपया करून सांगा, कथम कसं काय. भीष्म आणि द्रोणमच. भीष्म पितामहासारखे एक श्रेष्ठ व्यक्ती आहेत, माझे पितामह आहेत ते. आणि द्रोणमच, द्रोण पण आहे, द्रोण माझे कोण आहेत, गुरु आहेत. यांना सगळ्यांना मी कसं काय मारायला घेऊ हे मधुसूदन. तर कृष्णाने इथे कुठल्या नावाने हे केलेलं आहे, संबोधण्यात आलेलं आहे, मधुसूदन आणि अरिसूदन. अरी म्हणजे काय, शत्रू. अरिसूदन म्हणजे शत्रूंना मारणारे हे कृष्ण, तुम्ही शत्रूंचा नाश करणारे आहेत. आणि तुम्ही मधु नावाचा जो राक्षस होता, मधु नावाचा राक्षस होता माहिती तुम्हाला. मधु आणि कैटभ नावाचे 2 भाऊ होते, एक मोठे राक्षस होते. आणि त्यांचा वध कृष्णाने केला म्हणून कृष्णांचं नाव पडलं मधुसूदन. तर हे कृष्ण आहेत मधुसूदन. तुम्ही शत्रूंना नाश करण्यामध्ये एक्सपर्ट आहात, पण तुम्ही तुमच्या वरिष्ठांची पूजा करण्यामध्ये पण एक्सपर्ट आहात. तुम्ही शत्रूंना मारताय आणि तुमचं नाव आहे अरिसूदन आणि मधुसूदन, पण इथे तुम्ही माझ्या गुरुजनांना मारासाठी सांगताय मला. म्हणून त्यांचा हा प्रश्न आहे, कथम भीष्म महम संखे. कथम कसं काय सांगा तुम्ही मला. भीष्म महम संखे द्रोणम च मधुसूदनम इषुभिः प्रतियोत्स्यामि. इषू म्हणजे बाणाने तुम्हाला मारायला सांगताय तुम्ही त्यांना म्हणा. प्रतियोत्स्यामि युद्ध, प्रतियुद्ध, प्रतियोत्स्यामि काउंटर अटॅक. त्यांच्यावर प्रति हल्ला मी. त्यांनी मला मारलं, त्याच्यावर त्यांनी मला आक्रमण केलं, पण मी त्यांच्यावर प्रति आक्रमण कसं काय करू शकतो. का, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते. जसं एखादी मुलगी असेल, एखादा मुलगा असेल, वडिलांनी जर काय बोललं, आई जर काय बोलली आणि ती जर तोंड प्रतिउत्तर देत असेल तर बाकी लोक काय म्हणतात, बघ कशी बोलते बघ, उलट उत्तर कशी देते बघ, आहे ना. किंवा मुलाला म्हणतात कसा उलट उत्तर देतो बघ, म्हणतात की नाही. म्हणजे वरिष्ठांनी जरी काही आम्हाला बोलले तरी पण आपण प्रतिउत्तर नाही द्यायला पाहिजे, असा एक नीती, एक नियम आहे. कधी कधी तर असा नियम पण आहे की जरी वरिष्ठ चुकत असतील तरी लहानांनी त्यांना करेक्ट करू नये. हा नियम आहे, लहानांनी त्यांना करेक्ट करू नये. मग लहानांनी काय करावं, लहानांनी वाट बघावी की सुधारतील ते आपोआपच, किंवा ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत, त्यांना लवकर समजेल त्यांची चूक.
किंवा मग खूप जास्त चुकत असतील तर मग त्याला सांगावं जो त्यांना करेक्ट करेल, पण त्याने स्वतःहून नाही करू नये असा नियम आहे. आणि कृष्ण त्या पद्धतीने त्याचं पालन करतात. का? ते शत्रूंना मारण्यामध्ये एक्सपर्ट आहात. अरिसूदन मधुसूदन. अरी शत्रूंचा नाश करणारा. मग कृष्णाचा शत्रू कोण आहे सांगा? कृष्णाचा शत्रू कोण आहे? कोणीच नाही आहे ह्या जगामध्ये. कारण कृष्ण सर्वांचे पिता आहेत. पिता हा मुलाचा शत्रू कसा काय असू शकतो? असू शकतो का शत्रू? किती पण नालायक मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, शत्रू असेल का त्यांचा? शत्रू होऊ शकतो का तो? नाही होऊ शकतो. तो त्यांना आई वडील त्यांना पनिश करतील, पण कशासाठी? कशासाठी? त्यांना सुधारण्यासाठी. आहे की नाही? मुलांना सुधारण्यासाठी त्यांना पनिश करतील, त्यांना शिक्षा देतील, त्यांना मारतील, त्यांना झोडतील, हाताची खास घालवतील, पण त्यांच्या चांगल्यासाठी. मुलांनी याची चूक पुन्हा करू नये म्हणून ते करतात. मग आई वडील जर, या भौतिक जगातले आई वडील जर एवढा विचार करतात, हे तर भगवान परमपिता आहेत. अहम बीज प्रदा पिता, कृष्ण गीतेमध्ये म्हणतात. मी बीज देणारा पिता आहे या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाचा. केवळ मनुष्यच नाही आहे, केवळ प्राणीच नाही आहे, पक्षीच नाही आहे, झाडं नाही आहे, झुडपं नाही आहे, वनस्पती नाही, गवत नाही आहे, किडे मकोडे, प्रत्येक जीव माझा पुत्र आहे. मग कृष्ण त्यांचा शत्रू कसे असू शकतात? कृष्ण कोणाचे शत्रू आहेत? कृष्ण जे नीतिमूल्याच्या विरुद्ध चालणाऱ्यांचे शत्रू आहेत, नियमाच्या विरुद्ध चालणाऱ्यांचे शत्रू आहेत, अधार्मिक लोक आहेत त्यांचे कृष्ण शत्रू आहेत. का? कारण कृष्ण हे धर्म पर्सॉनिफाईड आहेत. कृष्णम तू साक्षात धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. धर्म म्हणजे काय आहे? धर्म म्हणजे जे भगवान सांगतात त्याला धर्म म्हणतात. भगवान जे बोलतात त्याला धर्म म्हणतात. कारण भगवान हे धर्म पर्सॉनिफाईड, धर्म व्यक्तित्व स्वरूप आहे. त्यामुळे ते जेव्हा शिकवतात तेव्हा ते धर्म असतो. मग जो अधार्मिक वृत्तीचा व्यक्ती असेल, नीतिमत्तेचा पालन करत नसेल, असा व्यक्ती, त्याला शिकवण्यासाठी कृष्ण त्यांचा शत्रूच्या रूपाने त्याचा नायनाट करतात. तर कृष्ण व्यक्तीचा शत्रू नाही आहेत. कृष्ण कसले शत्रू आहेत? नीतिमूल्याच्या विरुद्ध चालणाऱ्याची, ते विरुद्ध जी प्रवृत्ती आहे त्याचे शत्रू आहेत. आणि कधी कधी ती प्रवृत्ती व्यक्तीवर एवढी हावी होते की तो व्यक्ती स्वतःला ती प्रवृत्तीचाच एक पुतळा समजतो आणि त्याला असं वाटते की मी म्हणजे असाच. ऐसा ही हूं मैं. कधी कधी पिक्चरचे डायलॉग हिरो पण बोलतात असं, कधी ऐसा ही हूं मैं, आप कुछ नहीं कर सकते. आणि ते आपल्याला बोलतो हां, मग आपण म्हणतो असाच मी. एक काहीतरी नाटक होतं बघा अगोदर, काय ते होतं, मी वरून असाच मी, आणि असं काहीतरी होतं, काहीतरी एक नाटक होतं असं जुनं, फेमस झालेलं. माहिती आहे तुम्हाला? नाही, तुम्हाला नाटकं नसेल माहिती, पिक्चर माहिती असेल. पिक्चर छावा. किती जणांनी छावा बघितला? जरा हात वर करा. लाडकी बहीण योजनेतून आलेला आता छावा फ्रीमध्ये. नाही अजून आलेला? जामलेला आहे का टॉकीज? मग कुठे बघितला? हो, जळगाव जाऊन बघितला. छावा. तर असामी असं एक नाटक होतं, माहिती तुम्हाला? त्याचे अर्थ वेगळे आहेत. फक्त नावच ऐकलं मी, बघितलेले नाटकच आहेत ते. काय बघणार? असामी तर मग कृष्ण इथे म्हणतायत अनार्य क्लैब्यम, आय एम नॉट अनार्य. पुढच्या पहिल्या श्लोकामध्ये कृष्णाने अर्जुनाला काही गोष्टी बोलले, आरोप केल्यासारखे आहेत. काय आरोप आहेत त्यांच्यावर? तू अनार्य आहेस आणि क्लैब्य आहेस. क्लैब्य म्हणजे काय?
क्लैबे म्हणजे काय? नपुंसक. आणि अनार्य म्हणजे काय? जो अनार खातो. अनार माहिती आहे? अनार नाही माहिती? डाळिंबला हिंदीमध्ये अनार म्हणतात, अनार. आणि त्याने म्हटलं कृष्णाने अर्जुनाला की अर्जुन तू लय अनार खातोस. पण त्याला म्हणतात ते अनार्य. काय अनार्य म्हणजे काय? बोल बोल बोल. जो आर्य नाही तो अनार्य. मग आर्य म्हणजे काय? जो अनार्य नाही तो आर्य. सनातनी. ओके. सनातनी म्हणजे काय? सनातनी म्हणजे काय मग? सनातन म्हणजे काय? जो टनाटन राहतो. आर्य आणि म्हणजे आर्यचा अर्थ असा होतो की जो वैदिक तत्वांचं पालन करतो, धार्मिक तत्वांचं पालन करतो, सिद्धांताचं पालन करतो, धर्माचा नीतिमूल्यांचा पालन करणारा व्यक्ती आर्य. पूर्वीचे लोक जे धार्मिक लोक असायचे, नीतिमूल्यांचं पालन करणारे लोक असायचे, त्यांना म्हणायचे आर्य. पुढे जाऊन तो एक कल्ट बनला, पण आर्य या अर्थाने आहे. तर मग आर्य आणि अनार्य. ते म्हणतात की मला तुम्ही अनार्य म्हटले, मग मी अनार्य नाही आहे किंवा क्लैबेम्पियम नाही आहे. तर इथे अर्जुन काय म्हणतायत की कसं करू मी भगवान सांगा. तुम्ही मला हे शब्द म्हणून मला म्हणताय की तू उठ, आक्रमण कर, तुझ्यामध्ये अनार्यता आलेली आहे. कृष्ण काय म्हणतात इथे? अर्जुन काय म्हणतात? आय एम नॉट अनार्य बिकॉज टू किल वन्स गुरु इज अनार्य, देअरफॉर आय एम हेजिटेट करणं मी ते करू इच्छित नाही आहे. मग वास्तविक अनार्य काय आहे? शत्रूंना मारणं किंवा आपले नातेवाईकांना, आपल्या गुरूंना मारणं हे अनार्य आहे का? हे वैदिक तत्वाचं उल्लंघन केल्यासारखं आहे का? उलट त्यांना मारणं हे अनार्य आहे. गुरूंची हत्या करणं, गुरूंना मारणं हे चांगलं आहे का वाईट आहे? अमेरिकेमध्ये मुलं रिव्हॉल्वर घेऊन शाळेत जातात. रिव्हॉल्वर समजते का? किती प्रगती आहे ना अमेरिकेत. पण इथे भारतामध्ये पण लोक जातात फक्त दिवाळीला. भारतामध्ये पण आपले पोरं पिस्तूल घेऊन शाळेत जातात, पण फक्त दिवाळीसाठी. का त्याचे पिस्तूल कसे असतात? फाट 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 फाट. त्यांचे खरोखर रिव्हॉल्वर असतात, लोडेड गन असते त्यांच्याकडे. त्याच्यामुळे एक दुसऱ्याला मित्रांचे भांडण झाले तिथे, आणि तो म्हणतो काय बघ, लगेच तो रिव्हॉल्वर काढेल. चुप बाईस, लगेच तो पण रिव्हॉल्वर काढेल. मग तो ठीक आहे चल जाऊ दे. का दोघे एकमेकाला मारण्यापेक्षा. म्हणजे जर मुलांकडे रिव्हॉल्वर आहे, टीचर काय बोलणार आहे त्यांना? तर मग गुरूंवर हत्यार उचलणं, गुरूंना उलट शब्द बोलणं, गुरूंचा अपमान करणं, हे कुठला नीतिशास्त्र आहे हा? बरोबर आहे. म्हणून अर्जुन आता कृष्णाला हाच क्वेश्चन करतोय, काउंटर क्वेश्चन करतोय की तुम्ही जे मला सांगताय की मी अनार्य आहे, पण मग गुरूंना मारण्यामध्ये काय आर्यता आहे? है ना? द्रोणमच्या मधुसूदन, भीष्म आणि द्रोण यांचा हे माझे गुरूंसारखे आहेत, यांना मी शस्त्र उचलणं हे काय अनार्य नाही. त्याच्यामुळे अर्जुन इथे म्हणतायत की नॉट आय एम नॉट अनार्य. इट इज नॉट कावर्डनेस. कावर्ड म्हणजे काय? हां, भित्रासारख्या. भॅड. भित्रापेक्षा भॅड जरा बरं आहे. भॅड समजतं ना? मग मी तसा नाही आहे ते म्हणते आहेत. हां, विकनेस ऑफ हार्ट बट अ स्ट्रॉंग हार्ट विच इज गिवन रिस्पेक्ट टू सुपिरियर. जर वरिष्ठ आपल्याला चॅस्टाईज करत असतील आणि तिथे शांत राहणं एका भित्रेपणाचं लक्षण आहे का? नाही.
मग तुम्ही म्हणाल की अरे तो तुला एवढा बोलला आणि तू शांतपणे ऐकून घेतलंस, काय भित्रा आहे. नाही, मग वरिष्ठांच्या प्रती उलटवार करणं हा कुठला शौर्य आहे. हे आपल्या याच्यामध्ये नाही आहे, आपल्या प्रिन्सिपलमध्ये नाही आहे, आपल्या तत्वामध्ये बसत नाही या गोष्टी. आणि म्हणून अर्जुन अशा पद्धतीने म्हणता येते. तो अर्जुनाचे हे काय आहेत आता जस्टिफिकेशन म्हणजे काय, एक तर्क आहेत ते, वादविवादासाठी तर्क करताय अर्जुन. कसं काय मी करू त्यांना. अर्जुन इज इल्युजन, भ्रमित झाला होता अर्जुन इथे. तर बघा आता पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन हतबल झाला. हतबल जाऊन अर्जुन रथामध्ये बसला आणि रथात बसल्यानंतर कृष्णाला म्हणतो की पहिलं ते त्याला समजत नाही की काय करायला पाहिजे. मग म्हणतो की दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन या. दोन्ही सेनांच्या मध्ये आणल्यानंतर अर्जुन आता म्हणतो की माझे सगळे वरिष्ठ लोक आहेत, मला युद्ध करायची इच्छा होत नाही, माझ्या अंगाला घाम फुटला आहे, मला माझा अंग थरथर कापतं आहे, मला तोंडाला माझा एकदम ड्रायनेस झालेले आहे, सुकलेले आहे आणि थरथर कापायला लागला आणि बसला अर्जुन. मोठे मी युद्ध करत नाही. आणि कृष्ण त्याला सांगायला लागले आता की कसं तुझ्यामध्ये हे दूषितपणा आलेला आहे, तुझ्यामध्ये हा विकनेस आलेला आहे, हृदयाचा विकनेस आलेला आहे आणि तुझ्यामध्ये हा दुबळेपणा कुठून आलेला आता, हे त्यांना ते सांगायला चालू करतायत. आणि अर्जुन आता इथे कारणं देत आहेत. तर अगोदर ते म्हटलात की युद्ध काय करू की काय करू नाही करू, माझ्या लोकांना मारून काय फायदा होणार आहे, मला पाप लागणार आहे वगैरे वगैरे 5 रिझन देत आहेत. आता अर्जुन कन्फ्यूज पण झालेले आहेत आणि आता तर्क पण करतायत की कसं मी युद्ध न करणंच योग्य आहे. आणि म्हणून ते भ्रमित आहेत, दिग्भ्रमित आहेत. आणि म्हणून कृष्ण त्यांना आता योग्य मार्गदर्शन करतील, कारण त्यांनी कृष्णांचा आश्रय घेतला आहे. तर इथे बघा काही शब्द उपयोग आणलेले आहेत. मधुसूदन आणि अरिसूदन, म्हणजे शत्रूंचा नाश करणारे. अरिसूदन आणि मधुसूदन. मधुसूदन म्हणजे काय, मधु नावाचा जो राक्षस होता, 2 राक्षस होते, मधु आणि कैटव. आणि यांनी खूप त्राई केली होती. तर भगवान विष्णू, सगळे देवतागण भगवान विष्णूंकडे आले. त्यांनी म्हटलं की 2 असुर आहेत, मधु आणि कैटव, आणि यांच्यापासून आमचं रक्षण करा. आणि भगवान विष्णू अवतरित होऊन त्यांचा वध केला. त्याच्यामुळे भगवानचं नाव पडलं मधुसूदन, अरिसूदन. आणि पूजार्हाव, पूजनीय आहेत भगवान. हे गुरु जे आहेत ते पूजनीय आहेत. पूजनीयाचं कारण काय आहे, पूजनीयाचे कारण आहे कारण त्यांच्यामध्ये ती योग्यता आहे, आदरणीय आहेत. त्यांनी आपल्याला या भौतिक जगातून बाहेर निघण्यासाठी एक ज्ञान दिलं आहे म्हणून ते पूजनीय आहेत. किंवा त्यांनी आम्हाला एक शिक्षण दिलेलं आहे, कुठलं, मार्शल आर्ट, युद्धकला त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं म्हणून ते पूजनीय आहेत. जो पण व्यक्ती शिकवतो आपल्याला तो पूजनीय आहे. भले ते आध्यात्मिक शिकवो, भौतिक शिकवो, तो पूजनीय आहे. भले एखाद्याने तुम्हाला तलवार चालवायला शिकवले तर पूजनीय आहे, एखाद्याने तुम्हाला बंदूक चालवायला शिकवले तर पण पूजनीय आहे. हां, फक्त जर तो चुकीच्या कामासाठी वापरत असेल तर ते मात्र पूजनीय नाही. आवाज येत नाही का तिकडे, पूजनीय नाही ते. जर एखादा व्यक्ती चुकीच्या कारणासाठी मार्गदर्शन करतो तर तो पूजनीय नाही. आणि जर तो स्वतःच्या स्वार्थासाठी जर आपलं हित करून घेत असेल तर तो पूजनीय नाही. तुम्हाला आवाज येत नाही का तिकडे मागे, क्लिअर नाही ना. इकडे पुढे येऊन बसा ना सगळ्यांनी. ते 4-5 जण डोके आहेत फक्त आणि एवढ्या मोठ्या चटया पसरल्यात. ठीक आहे, पुढच्या वेळेस बसा. आता संपला, आज जेवढं समजलं तेवढं समजलं. आवाज घुमतोय. तर अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम संपलेला आहे. पूजनीयचं कारण काय आहे, पूजनीयचं कारण काय आहे, कशामुळे आपण कोणाला पूजतो. कधी कधी सासूबाई सुनेच्या 5वीला पूजलेली असते.
त्याला म्हणतात का पुजतो? म्हणतात ना कधी कधी माझी 5वीलाच पुजलेली. नाही, पूजणे कशामुळे पूजतो? एखाद्या व्यक्तीला आपण पूजतो ज्याने आपल्याला काही संस्कार दिले चांगले. अजून आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, एक्सपर्ट आहे म्हणून आपण त्याला पूजतो, आदर करतो कमीत कमी. अजून पूजण्याचं कारण काय? ज्येष्ठतेनुसार. अजून अच्छा ठीक आहे. कोणाचं पूजन केलं पाहिजे? गुरूंचं पूजन केलं पाहिजे. दुसरा, आईवडिलांची पूजा केली पाहिजे, मातापिताची पूजा केली पाहिजे, म्हणजेच आईवडील. हां, अजून शास्त्रांची पूजा केली पाहिजे. अजून शिक्षकांची पूजा केली पाहिजे. अजून शस्त्रांची पण पूजा केली पाहिजे. दिवाळीला, दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली पाहिजे. ठीक आहे. अजून कसली पूजा करतात? लक्ष्मी. काय म्हटलंय? लक्ष्मीपूजन, लक्ष्मी, संपत्ती. 6 झाले. अजून धरती मा. ओके, आईचं पूजन केलं पाहिजे. गोमाता, भगवान नारायण कोणतरी म्हटलं इथे. अजून कोणाकोणाचं पूजन करा? व्हिडिओ पण झाले नाही. एवढे बस झाले. जास्त पूजा करून पण डोकं फिरून जाईल, डोकं खराब होऊन जाईल. तर हे पूजनीय आहेत. आता मला एक सांगा, एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यात. पूजनीय याचं महत्त्व काय आहे? आपण कोणाची पूजा करतोय, आराधना करतोय, कोणाला रिस्पेक्ट, याच्यात काय फायदा आहे आपला? का म्हणून पूजन करावं कोणाचं? पहिला कारण सांगा. आपलं आचरण शुद्ध राहतं त्याची पूजा केल्याने. ओके. अजून हां, आपण मोटिवेटेड असतो, इन्स्पायर असतो, म्हणून कृतज्ञता भावनेसाठी आपण, आपली कृतज्ञता आहे म्हणून आपण पूजा करतो. अजून त्यांच्यापासून आपण एक प्रेरणा घेतो म्हणून आपण पूजा करतो. अजून काय? मनाला आत्मिक समाधान मिळतं. कसं काय समाधान मिळतं? पूजा केल्याने मिळतं समाधान. हां, ओके. भावना अजून वाढत जाते आपली, रिस्पेक्ट वाढत जातो आपला. अजून कोणाला रिस्पेक्ट दिल्याने, कोणाला पूजा केल्याने, कोणाला वर्शिप केल्याने आपल्याला काय लाभ होतो याच्यावर चर्चा करतो आपण. पूजा ज्याची करतो ना त्याला जास्त लाभ होण्यापेक्षा जास्त लाभ आपल्याला होतो, मानसिक समाधान जसं म्हटलं. अजून काय फायदा होतो आपल्याला पूजा केल्याने? पहिली गोष्ट, आपण ऋणातून मुक्त होतो. ऋण कुठले आहेत आपल्यावर? जसं आईवडिलांची पूजा करतो, आईवडिला सकाळी उठून आईवडिलांच्या पाया पडतो, पायावर डोकं ठेवतो, डोक्यावर नाही पाय ठेवतो, आईवडिलांच्या डोक्यावर पायावर डोके ठेवतो. सकाळी उठल्यानंतर आईच्या पायावर डोकं ठेवतो, वडिलांच्या पायावर डोकं ठेवतो. याच्याने काय होतं? सगळ्यात पहिला काय, आपल्यावर ऋण आहेत त्यांचे. ऋण म्हणजे काय? उपकार. त्या उपकाराची परतफेड तर नाही करू शकत आपण, पण कमीत कमी एक जाण ठेवतोय आपण आणि त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून पायावर डोकं ठेवणं तो एक फायदा आहे की ऋणतून मुक्त होण्यासाठी. दुसरा,
कृतज्ञतेची भावनेसाठी. आपण कृतज्ञ आहे त्यासाठी की थँक्यू, तुम्ही मला एवढी हे सगळ्या गोष्टी दिलं, तुमच्यामुळे हा फायदा होतोय, थँक्यू थँक्यू थँक्यू. कृतज्ञतेची भावना आपण हे करतो, आपला फायदा देतात कृतज्ञतेची भावना असेल तर. तिसरं काय कारण आहे, आपण नम्र राहतो. कोणासमोर आपण जेव्हा पूजनीय एखाद्या व्यक्तीसमोर असतो तेव्हा आपण नम्र असतो. नम्र राहणं हे चांगलं आहे नम्री होण्यापेक्षा. नम्री माहिती आहे, बाप नम्री बेटा 10 नम्री. नम्री आदमी हे पिक्चरचे नाव आहे सगळे. नम्री, नम्री म्हणजे एखादा व्यक्ती रंगीला सारखा किंवा गॅमलर सारखा. वरचढ, ओके, वरचढ नाही तो, हा वरचढच आहे पण तो चांगलाच चढलेला आहे मग तसा. तर तसं न होता तो नम्र होतो, त्याच्याने त्याचा लाभ आहे. काय लाभ आहे त्याच्या? नम्र राहण्याने काय फायदा होतो? नम्र बनल्याने काय फायदा होतो? नम्र बनण्याने अजून काही गोष्टी आपण वर जाण्यासाठी आपल्याला मदत होते. एखादा व्यक्ती नम्र नाही आहे म्हणजे त्याला तो म्हणतो की मला माहिती आहे, मला येतं, मी हुशार आहे. मग ज्याला येतं, जो हुशार आहे तो जास्त हुशारी किंवा जास्त अजून नवीन शिकण्याचा प्रयत्न नाही करणार. तो का? तो म्हणतो की मला येतं. ज्याला वाटतं की आपली टाकी फुल आहे, तो नळ जरी आले तो तर काय म्हणेल, पाणी भरेल आमचं, आहे की नाही? पाणी कोणाला मिळेल? ज्याला माहिती की आपलं भांडं रिकामं आहे. भांडं रिकामं ही भावना ठेवणं हे नम्रतेचं लक्षण आहे. आणि ज्याला ज्ञानाच्या बाबतीत पण तसंच आहे, ज्याला वाटेल की आपलं भांडं भरलं आहे. आपल्याला 4 श्लोक येत आहेत पहिल्या अध्यायातले, पूर्ण गीता पाठ, गीतेचा सगळा सार. एक जण भेटला होता आम्हाला, तो म्हटला की त्याला म्हटलं भगवद्गीता घे, प्रचारासाठी आम्ही गेलो होतो, गीता घे गीता घे. तो काय म्हटला होता, गीता महाराज अशी गीता अशी 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 उगाळून प्यालोय आम्ही, उगाळून गीता उगाळून प्यालोय आम्ही. मी काय आम्हाला गीता देत आहे? म्हटलं पण ती उगाळून संपली असेल ना, आता हे दुसरी घ्या. म्हातारा होता, सनकला चांगला तो. अवघड माणूस आहे, अवघड मनुष्य. मग तो व्यक्ती घेऊ नाही शकत का? कारण तो उगाळून प्याला आहे ना. तो नुसतं ढकार पण देईल तो, तरी नुसते श्लोक बाहेर निघतील. तो नुसतं असं म्हणलं का, धृतराष्ट्रवाच, असं नाही होत. मग नम्रतेने फायदा होतो आपला. नम्रता, 3 गोष्टी झाल्या. दुसऱ्याची पूजा केल्याने 3 गोष्टी. अजून काय फायदा होतो? अहंकारची भावना निर्माण होत नाही, म्हणजेच नम्र. ओके, अहंकार भावना निर्माण होत नाही. अजून विचार, काय म्हणते म्हणते? अच्छा, शुद्ध विचार, चांगले विचार येतात असं म्हणताय. कसं काय चांगले विचार येतात पूजा केल्याने? हां, मनात चांगल्या भावना, चांगला विचार का त्या व्यक्तीबद्दल चांगल्या भावना असतात, त्याच्यामुळे मन आपलं ना तृप्त राहतं, शांत राहतं. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात जर वाईट भावना निर्माण झाली, वाईट विचार आले, तर मन कसं शांत होतं का? अरे तो असा एकदम आतमध्ये वादळ सुरू होतं, एकदम याला मी काय करू, याला अशी धरू की शेंडी पिळू की त्याची काय करू चालू होतं. मग त्याच्या मनात एकटं बसले असेल पण मनामध्ये विचार चालू असतात, याला मी ना असा धरेन इकडे, असा पकडून द्याला, असं बोलेन त्याला, हे बोलेन. मग ते डायलॉग, मनाचे डायलॉग चालू होतात की त्यांनी मला जर असं बोलला ना तर मी लगेच त्याला असं उत्तर देईन, आणि हे जर त्यांनी मला असं उत्तर दिलं तर मी त्याला धरीनच मग लगेच. आणि मग काय 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 मग 1 घंटाभर तो विचार करतो त्याच्यावर. नाही, तासभर निघून गेल्यानंतर मग कोणतरी बोलतो, हे काय करतो? काय नाही, असंच बसलो. मनामध्ये विचार. तर दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतो, मन उद्विग्न होतं. पण दुसऱ्याबद्दल रिस्पेक्टिव्ह अगर विचार असतील तर मन आपला खूप चांगलं होतं, पॉझिटिव्हिटी निर्माण होते मनात. आपला लाभ आहे त्याच्यामध्ये. अजून काय फायदा होतो पूजा केल्याने? दुसऱ्याला सुपिरियर मानण्याने काय फायदा होतो? अजून काय फायदा होतो?
हं. आपण जेव्हा दुसऱ्याला रिस्पेक्ट देतोय, दुसऱ्यांचे चांगले गुण जेव्हा बघतोय, तेव्हा ते चांगले गुण आपल्यामध्ये यायला मदत होते. हा आपला फायदा आहे. एखाद्या व्यक्ती बघा, शाळेमधले जे एखादा चांगला टीचर, जो एखादा बेस्ट टीचर असतो, तो आपल्याला आवडतो खूप, हा टीचर येऊन नाही, त्याचे गुण आपण आपोआप घेतो का, त्यांच्या त्या गुणांकडे आपलं लक्ष जास्त असतं. असं होतं ना. हां, तर विशेष मॅडम असेल, विशेष सर असतील, त्यांचे ते गुण खूप आवडतात आपल्याला, आणि त्या गुण ते विसरत पण नाही आपण. असे तुमच्या जीवनामध्ये कोण सर आहेत का, किंवा टीचर कोणतरी आहे का, मॅडम कोण आहे का, की ज्यांना तुम्हाला असं वाटतं की हां, हे टीचर म्हटलं म्हणजे एकदम आदर्श तुमच्यासाठी आहेत. आजकाल आहेत की नाही माहिती नाही, असतील, आहेत ना अजून पण आदर्श टीचर. आमच्या वेळेमध्ये पण होते असे. पण एवढ्या शिक्षणामधून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, नंतर उच्च शिक्षण, कॉलेज, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, कॉलेजमध्ये तर काय टीचर आले, आपली आपली ड्युटी केली, गेले. आता काही खास कनेक्शन नाही, पण शाळेमध्ये आहे तो कनेक्शन. ते टीचर अजून आपल्याला ओळखतात, अजून त्या टीचरांना आपण आठवण करतो आहे, त्यांचे गुण आपण आत्मसात करतो आहे. तो आपला फायदा आहे, त्यांचे गुण आपल्यामध्ये येतात. जेव्हा दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांबद्दल आपण विचार करतो, ते गुण आपल्यामध्ये येतात. जेव्हा आपण दुसऱ्याच्या वाईट गुणाबद्दल विचार करतो, तेव्हा ते वाईट गुण आपल्यामध्ये येतात. म्हणून वाईट गुणांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तर असं पद्धतीने पूजनीयताचं महत्त्व आहे. आणि इथे कृष्ण म्हणतात भगवान अर्जुनाला की अर्जुन, त्या पूजनीय व्यक्ती आहेत ना, त्यांना मार. आता इथे बघा, दोन पूजनीय व्यक्ती आहेत आणि एक पूजनीय व्यक्ती सांगतो दुसऱ्या पूजनीय व्यक्तीला मार. काय कराल? संभ्रम निर्माण होता. करू काय? ऐकू तरी कोणाचं? ऐकावे कोणाचे? माहिती आहे का तुम्हाला? ऐकावे कोणाचे एक धडा होता, गाढवाला घेऊन चालले होते. ऐकावे कोणाचे? एकदा प्रसंग असा घडला की जमदग्नी नावाचे एक ऋषी होते. त्यांची पत्नीचं नाव होतं रेणुका. पतिव्रता स्त्री होती. पाणी आणण्यासाठी तलावावर जायची, जंगलात राहायची, झोपडी याच्यामध्ये कुटीमध्ये राहायचे. त्यांना एक 4 मुलं होते वाटतं, आणि त्यातला सगळ्यात मोठा होता परशुराम. आणि मग ती पतिव्रता स्त्री होती. ती जेव्हा एका तलावावर जायची पाणी आणायला पिण्यासाठी, तर तिची अशी पातिव्रताची अशी एक शक्ती होती की ती त्या पाणी भरायची गरज नसायची. ती गेली फक्त तलावावर, तिने ठेवलं ते मटकं की ते आपोआप भरलं जायचं आणि तिच्याकडे यायचं होते. मग ती त्याला हातात घेऊन यायची. पण त्यावेळेस ती गेल्यानंतर तिथे काही लोक होते, आंघोळ करण्यासाठी आले होते. कोण लोक होते ते? स्वर्गातले होते, गंधर्व. गंधर्व दिसायला खूप सुंदर दिसतात आणि गायला तर अतिशय सुंदर गातात. सगळ्यात बेस्ट ऑर्केस्ट्रा जर असेल कोणाचा तर तो गंधर्वाचा, विदाऊट DJ. आणि त्यांना ती गेली तिथे पाणी भरायला. त्यांनी बघितलं की गंधर्व किती सुंदर दिसत आहेत, त्यांचे खूप सुंदर त्यांचं गायन आहे, शरीर आहे. आणि काही क्षणासाठी त्यांचं तिचं लक्ष त्यांच्याकडे गेलं, त्या व्यक्तींकडे. आणि त्याच्यामुळे त्याच्या पातिव्रत्यामध्ये दोष निर्माण झाला. पूर्वीच्या काळामध्ये मनातले विचार पण पकडले जायचे. कलियुगामध्ये बरं आहे, मनात काही पण विचार आले तरी पण त्याचे पाप लागत नाही. मनात जर वाईट विचार आले तर पाप लागत नाही. पण मनात जर चांगले विचार आले तर पुण्य नक्कीच लागेल. अरे तर अजून भारी आहे. मग तर कोणाबद्दल चांगले विचार फक्त करा, बस, बाकी काहीच करू नका. नुसते चांगले विचारच करा तरी फायदा होणार आहे. कारण चांगले विचार करता 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 चांगल्या कृती पण होतील. आणि त्याच्यामुळे रेणुकाचं पातिव्रत्य दोष निर्माण झाला. त्याच्यामुळे ते घडा भरायला त्यांना वेळ लागला, रिटर्न यायला वेळ लागला. वेळ लागल्यामुळे जमदग्नीने विचारलं, एवढा वेळ का बरं झाला? आणि ती चूप बसली, तिने समजलं नाही. आणि जमदग्नीने लगेच ओळखलं की अशी अशी गडबड झाली. तिला असा राग आला की तिच्या मनात असा विचार आला कुठल्या परपुरुषाबद्दल. त्याने आपल्या मुलाला सांगितलं, उचल ती तलवार आणि आईचा शिरच्छेद कर.
सर त्यांचे जुदा. मान उडवायची. तो मुलगा म्हणतो की कसं काय करू मी, माझी आईला कसं काय मारू, आईला मारा किती मोठं पाप आहे. तो म्हणतो नाही मी करू शकत. दुसऱ्या मुलाला सांगितलं तू कर, त्याने पण नाही केला. परशुराम आले. परशुराम म्हटलं की आईचा सर उडव, माझी आज्ञा आहे तुला. आणि त्यांनी लगेच परशु काढला परशुरामने, आणि परशुराने एका वारामध्ये आईचं डोकं सर धडापासून वेगळं. आणि जमदग्नी म्हटले की या दोन नालायकांनी, मुलांना म्हणताय, यांनी पण माझं ऐकलं, माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, यांना पण उडव. आणि त्यांनी त्याच परशुने त्यांना पण मारलं. आणि तिथे रक्त बंबाळ सगळं झालं. आणि जमदग्नी खूप खुश झाले. शाबास, मी तुझ्या खूप प्रसन्न आहे, बोल तुला काय वरदान पाहिजे. ते म्हटलं की यांना सगळ्यांनाच मी जिवंत करा परत, आणि यांना आठवण नाही राहिली पाहिजे की मी त्यांना मारलं आहे, त्याची विस्मृती करून टाका. आणि जमदग्नी खूप खुश झाले. फार बुद्धिमान मुलगा. मग आता इथे प्रश्न असा आहे की आई पूजनीय आहे, वडील पूजनीय आहे, वडील आज्ञा करता आईचं सर उडव, काय केलं पाहिजे. मुलाला म्हटलं वडिलांनी, जा आईच्या तिजोरीतून पैसे काढ, आईचं कपाट फोड, माझी आज्ञा आहे तुला. मुलांनी काय केलं पाहिजे. आईची खोटी सही मार इथे, काय केलं पाहिजे मुलाने. बऱ्याच डिटेल्स आहेत. पूर्वीच्या काळासारखं आजकाल नाही आहे. हां, करू शकतो, आजच्या काळामध्ये पण करू शकतो. वडिलांचे पालन तंतोतंत करू शकतो, आईच्या विरोधात जरी असेल तरी पण त्या वडिलांमध्ये तेवढी शक्ती पाहिजे की मेलेल्या आईला जिवंत केलं पाहिजे. तर तेवढी शक्ती वडिलांमध्ये नाही आहे, तर मुलांनी विचार करून नियमाचं पालन करावं. पण पूजनीय कधी कधी असा संभ्रम निर्माण होऊ शकतो आज्ञापालनामध्ये. म्हणून पण आज्ञापालनाने लाभ काय आहे, पूजनीयचा फायदा काय आहे, आपला स्वतःचाच लाभ आहे. म्हणून आपण नम्र भावनेने पूजनीय व्यक्ती जे आहेत त्यांच्याप्रती श्रद्धा आपली ठेवणं खूप जास्त चांगलं महत्त्वाचं आहे, आणि त्यांची वाढवत ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. अर्जुन ह्या पॉईंटवर इथे जोर देत आहेत. धर्म को अधर्म और अधर्म को धर्म समजना, रिस्पेक्ट नॉट डिमांड बट कमांडेड. आदर हा जबरदस्तीने घेतला जात, तो कमवावा लागतो. तर म्हणून ह्या गोष्टी धर्म अधर्म, अधर्मात धर्म, धर्मात अधर्म, या गोष्टी आपण जाणणं गरजेचं आहे. जसं इथे आईला मारणं हे अधर्म आहे, पण पिताच्या आज्ञेचं पालन करणं हे धर्म आहे. मग एका धर्माने दुसरा अधर्म नष्ट पण झाला, आईला जिवंत पण केलं ना. ते कधी कधी असे प्रसंग जीवनामध्ये खूप घडतील. जसं युधिष्ठिर महाराजाला सांगितलं कृष्णाने की खोटं बोल. युधिष्ठिर महाराज आयुष्यात कधीच खोटं बोलले नाही. त्यांनी म्हटलं की सांग द्रोणाचार्याला की तुझा पुत्र दुष्टद्युम्न अश्वत्थामा मारला गेला. आणि युधिष्ठिर महाराज म्हणतो की खोटं मी कसं काय बोलू, मी सत्यवचनी आहे, माझं नाव धर्म आहे, खोटं कसं बोलू. कृष्ण म्हणतात मी म्हणतो ना बोल, तरी पण ते मानायला तयार नाही. मग कृष्णाने म्हटलं की बघ धर्म अश्वत्थामा मेला एवढंच फक्त तुम्हाला म्हणायचं आहे, पुढे काहीच म्हणायचं नाही. मग त्याने अश्वत्थामा नावाचा हत्ती आणला आणि भीमाला सांगितलं की भीम युधिष्ठिरच्या समोर त्या हत्तीला मार अश्वत्थामाला. आणि मग युधिष्ठिरला विचारलं सांग आता अश्वत्थामा मेला की नाही. तो बोला हा अश्वत्थामा मेला, पण अश्वत्थामा कोण, हाती आहे. नरो वा कुंजरो, कुंजर म्हणजे हाती, नर किंवा हाती. मग जेव्हा ही झाली तयारी त्यावेळेस यांनी सगळ्यांनी सेटिंग केली होती भीमसेनने, आणि भीमसेनने सगळ्या ठिकाणी न्यूज पसरली होती. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि त्यावेळेस द्रोणाचार्य जोरान लढत होता आणि भीमसेन आला आणि भीमसेन म्हणतो अरे ब्राह्मणा का लाज वाटते का तुला, क्षत्रियासारखा लढतो, तुझा मुलगा मेला तिकडे, अश्वत्थामा मेला आणि तो खुशाल लढतो इथे. हे जेव्हा बोलत तेव्हा अश्वत्थामा एकदम द्रोणाचार्य एकदम असे खलबून झाले की माझा मुलगा मेला. बोले पण हा भीम म्हणतो, भीमवर काय माझा विश्वास नाही.
कोणाला विश्वासी व्यक्ती कोण आहे? युधिष्ठिर. युधिष्ठिर कधी खोटं बोलत नाही आणि म्हणून ते युधिष्ठिरकडे आले. युधिष्ठिर, मला तुझ्यावर विश्वास आहे, तू फक्त सांग अश्वत्थामा मेला का? युधिष्ठिर काय म्हटलं? अश्वत्थामा हताहतः, अश्वत्थामा हताहतः, नरो वा कुंजरो वा. तर जेव्हा युधिष्ठिर महाराज म्हटले की अश्वत्थामा हताहतः, पुढचा शब्द बोलण्याच्या अगोदर भीमसेनने तिकडे ढोल ताशे नगारे चालू ठेवले होते, तयार ठेवले होते. जसं ते म्हटले की अश्वत्थामा हताहत, धाड 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 चालू झालं आणि द्रोणाचार्य पुढचं शब्द ऐकूच शकले नाही, कारण त्याने एवढा शॉकच बसला होता की अश्वत्थामा हताहत मेला म्हणून. आणि तिथेच ते कोसळले, त्याच्या हातून शस्त्रच खाली पडलं आणि ते म्हणतात मी आता काय युद्ध करू? माझा एकुलता एक मुलगा होता, त्यासाठी मी सगळं करत होतो, तो गेला, आता मी काय युद्ध करू? आणि म्हणून ते रथावर आले आणि बसले आणि त्यांनी शस्त्र सोडून दिला. आणि तिथेच महाभारतात वर्णन, तिथेच त्यांनी भर युद्धाच्या रणांगणामध्ये बसून ध्यान लावून भगवंतावर ध्यान लावलं. आणि हे बघून दुष्टद्युम्न तलवार घेऊन निघाला त्याला मारायला. तोपर्यंत अशी द्रोणाचार्य आपलं शरीर सोडून गेले होते, असं वर्णन आहे. मग युधिष्ठिर महाराजांनी सत्य बोलणं हे धर्म आहे की अधर्म आहे? म्हणून असं म्हणतात की युधिष्ठिर महाराजांचा रथ चालायचा जेव्हा तो जमिनीला स्पर्श नव्हता करत, तो 2 इंच जमिनीपासून वर चालायचा. त्याची शक्ती एवढी होती, तपस्येची एवढी शक्ती होती, सत्य वाकची शक्ती होती, वर चालायचा. पण जेव्हा त्यांनी कृष्णांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं सत्यासाठी, कृष्णाने म्हटलं की नाही नाही बोलणार नाही मी, तेव्हा त्यांचा रथ जमिनीवर आला आणि तेव्हापासून त्यांचा रथ जमिनीवर चालायला लागला. काही लोक म्हणतात की ते खोटे बोलले म्हणून जमिनीवर आला, पण वास्तविक भगवंताची आज्ञेचं पालन करणं हा खरा धर्म आहे. तर म्हणून ह्या गोष्टी धर्म अधर्म ह्या गोष्टी समजणं थोडं कठीण आहे आपल्याला, कारण धर्म आणि अधर्म प्रत्येक वेळेस बदलतो, व्यक्तीनुसार बदलतो. पुढच्या वेळेस आपण याच्यावर जरा विस्तारित चर्चा करू आपण. म्हणून आपण 6व्या स्कंदामध्ये वर्णन येतं की धर्मस्य तत्वम निहितम गुहाय, धर्माचे तत्व आहे ते खूप गहन आहेत. म्हणून काय केलं पाहिजे? महाजनो येन गतास पंथा, जे महाजन आहेत त्यांच्या आज्ञाचं पालन केलं पाहिजे, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण वागलं पाहिजे आणि मग आपण सेफ राहू. म्हणून कुठली गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये संभ्रम असेल विचारलं पाहिजे आपण आपल्या वरिष्ठांना की काय आहे, याचा अर्थ काय आहे. मनाने काही न केलं पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ऐकावे मनाचे नाही. आता तुम्ही अजून ऐकताय व्यवस्थित, ऐकावे जनाचे नाही. भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की मनाचे करू नये, मन फार बदमाश आहे. मग काय करावं? ऐकावे जनाचे, करावे महाजनाचे. करावे महाजन, जे महाजन आहेत, महान जन आहेत, कोण? भगवंताचे भक्त आहेत, वैष्णव आहेत, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आपण, तर आपण धार्मिक तत्वावर राहू. अन्यथा मन कुठल्या कुठे घेऊन जाईल आपल्याला. मनोमार्गी गेला तो तेथीची मुकला, ठाईचा स्थिरावाला तोची धन्य. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री दादा मुरलीधर भगवान की जय. श्री भगवद गीता महापुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. ताई गौर प्रेमानंदे. हरे कृष्णा. कोणाचा काय प्रश्न आहे का? आपण त्याची चर्चा करू शकतो.